बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये. टुडे फॉर स्टँडर्ड 2 आवर सब्जेक्ट इज इंग्लिश. आज इयत्ता दुसरी आपण इंग्लिश या विषयाचा अभ्यास करणार आहोत आणि आजचा आपला टॉपिक आहे नो द ऑक्युपेशन्स. नो द ऑक्युपेशन्स 3.5 आजचा आपला टॉपिक आहे नो द ऑक्युपेशन्स. ऑक्युपेशन्स म्हणजे उद्योग. ओके, ऑक्युपेशन्स म्हणजे माणूस करत असलेला व्यवसाय. काही काही माणसं ही वेगवेगळे व्यवसाय करतात, जसं काही कार्पेंटर म्हणजे सुतार असतात, काही ब्लॅकस्मिथ म्हणजे लोहार असतात, काही टीचर म्हणजे शिक्षक असतात. हो की नाही, असे वेगवेगळे व्यवसाय माणसं करत असतात. तर त्यांच्या या व्यवसायाबद्दल ऑक्युपेशन बद्दल आपण नो म्हणजे माहिती करून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत की ते काय काम करतात, काम करण्यासाठी त्यांना कोणतं साहित्य लागतं. ओके, तर हे आपण जाणून घेणार आहोत नो द ऑक्युपेशन्स या टॉपिक मध्ये. नो द ऑक्युपेशन्स. Look, listen and repeat. Look, listen and repeat. This is Siddesh. He is a mechanic. He uses a spanner. He uses a screwdriver. He repairs machines. This is Siddesh. He is a mechanic. He uses a spanner. He uses a screwdriver. He repairs machines. ओके, परत एकदा वाचूया. This is Siddesh. He is a mechanic. He uses a spanner. He uses a screwdriver. He repairs machine. चित्रामध्ये आपल्याला दाखवलेला कोण आहे? सिद्धेश. तो कोण आहे? मेकॅनिक आहे. ओके, तो काय काय वापरतो? स्पॅनर आणि स्क्रूड्रायव्हर. आणि स्पॅनर स्क्रूड्रायव्हर वापरून तो काय करतो? मशीन्स रिपेअर करतो. ओके, हा तुम्ही पाहिलाच असेल. हा आहे स्पॅनर, म्हणजे आपण मराठी त्याला पाना बोलतो. इट्स अ स्पॅनर, पाना. हा आहे स्पॅनर. हा आहे स्पॅनर. हा काय आहे बरं? तुम्ही ओळखता? हा आहे स्क्रू ड्रायव्हर. हो की नाही? आपण स्क्रू घट्ट करतो किंवा सैल करतो या स्क्रू ड्रायव्हरच्या साहाय्याने. मशीन मध्ये ठिकठिकाणी स्क्रू वापरलेले असतात, त्यामुळे मेकॅनिकला स्क्रू ड्रायव्हरची आणि पानाची गरज असते. स्पॅनर आणि स्क्रू ड्रायव्हर या दोघांची सारखी गरज लागते. ओके, हे आहे स्क्रू ड्रायव्हर. हा आहे स्क्रू ड्रायव्हर. हा आहे स्क्रू ड्रायव्हर. आणि हे आहेत मेकॅनिक, गाडीचं मशीन रिपेअर करतात. आता इथे दोन्ही गाड्यांची मशीन्स रिपेअर करतात, परंतु पंख्याचं मशीन, ओके, फ्रीजचं मशीन, टीव्हीचं मशीन, अशी वेगवेगळ्या प्रकारची जी मशीन्स असतात ती मशीन्स हे मेकॅनिक रिपेअर करतात. ओके, सिद्धेश इज अ मेकॅनिक. ही युजेस स्पॅनर, ही युजेस screwdriver and he repairs the machines. He is
a mechanic. He is a mechanic. Again look, listen and repeat. This is Abdul. He is a carpenter. He uses a saw. He uses a tape measure. He makes things from wood. This is Abdul. He is a carpenter. He uses a saw. He uses a tape measure. He makes things from wood. This is Abdul. He is a carpenter. He uses a saw. He uses a tape measure. He makes things from wood. This is Abdul. He is a carpenter. He uses a saw. He uses a tape measure. He makes things from wood. बघा, ही आहे सॉ. सॉ म्हणजे करवत, लाकूड कापायची करवत. दिस इज अ सॉ. सॉ म्हणजे लाकूड कापायची करवत. This is a tape measure. This is a tape measure. This is a tape measure. He is a carpenter. बघा, लाकूड करवतीने कापून त्याचा एक आकाराचे ओंडके बनवतोय. दुसरा कार्पेंटरनी काही वस्तू बनवली आहे मोठ्या लाकडाची, ती तो घेऊन चाललेला आहे. ओके, दे आर कार्पेंटर्स. कार्पेंटर, कार्पेंटर, कार्पेंटर. Look, listen and repeat. This is Pranali. She is a manager. She uses a computer. She uses a projector. She works in an office. This is Pranali. She is a manager. She uses a computer. She uses a projector. She works in an office. This is Pranali. She is a manager. She uses a computer. She uses a projector. She works in an office. आता बघा, तुम्ही सगळी मुलं कॉम्प्युटर वापरता, हो की नाही? आपल्याला कॉम्प्युटर आहे शाळेमध्ये अभ्यासाला. तुम्ही कॉम्प्युटरचा अभ्यास करता आणि आता कॉम्प्युटर तुम्हाला ओळखता येतो. वेगवेगळ्या प्रकारचे जुना कॉम्प्युटर होता सीपीयूचा, आता मॉनिटर आलेला आहे, हो की नाही? कॉम्प्युटरमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. बघा, मी तुम्हाला 2 प्रकारचे कॉम्प्युटर दाखवलेले आहेत. ओके, कॉम्प्युटर. प्रणाली ऑफिसमध्ये काय वापरते? कॉम्प्युटर. ती कॉम्प्युटरवर काम करते. कॉम्प्युटरवर काम करणं आता खूप सोयीचं झालेलं आहे, हो की नाही? पटापट सगळी माहिती आपल्या हाताशी मिळते. त्यामुळे ऑफिसमध्ये कॉम्प्युटर वापरते. प्रणाली uses computer in the office. She uses computer in the office. This is a projector. हा प्रोजेक्टर कोणता? कॉम्प्युटर बरोबर वापरला जाणारा प्रोजेक्टर, हो की नाही? याची सुद्धा
तिला कामासाठी आवश्यकता असते. या प्रोजेक्टरची सुद्धा तिला कामासाठी आवश्यकता असते. दिस इज अ प्रोजेक्टर. कॉम्प्युटर प्रोजेक्टर वापरून ती ऑफिसमध्ये काम करते. These girls are managers. बघा या मुली ऑफिसमध्ये बसून त्यांचं काम करत आहेत कॉम्प्युटरवर. त्या मॅनेजर आहेत. मॅनेजरचं काम करत आहेत. मॅनेजरचं काम करत आहेत. दे आर मॅनेजर्स. Look, listen and repeat. This is Kishore. This is Kishore. He is a traffic police. He uses a whistle. He uses a baton. He directs traffic. This is Kishore. He is a traffic police. He uses a whistle. He uses a baton. He directs traffic. This is Kishore. He is a traffic police. He uses a whistle. He uses a baton. He directs traffic. बघा काय काय वापरतो ट्रॅफिक पोलीस? व्हिसल, शिटी. गाड्यांना थांबवण्यासाठी जोरात शिटी वाजवतात हो की नाही ट्रॅफिक पोलीस. दिस इज अ व्हिसल. दिस इज अ व्हिसल. व्हिसल म्हणजे शिटी. व्हिसल म्हणजे शिटी. दिस इज अ व्हिसल. दिस इज अ बॅटन. बॅटन म्हणजे काय बरं? तर काठी हो की नाही. हातात धरायची काठी असते तिला म्हणतात बॅटन. पोलिसांच्या हातात बघा एक मोठी काठी असते. मराठीत आपण तिला दंडुका म्हणतो हो की नाही. पोलिसांच्या हातात जाड काठी असते. त्या जाड काठीला दंडुक्याला म्हणतात बॅटन. दिस इज बॅटन. पोलिसांच्या हातात ही बॅटन असते. ओके. व्हिसल असते, बॅटन असते आणि हे आहेत आपले मुंबईतले ट्रॅफिक पोलीस. बघा ते ट्रॅफिकला एक पहिले जे पोलीस आहेत त्यांच्या हातामध्ये स्टॉपचा बोर्ड आहे. ते गाड्यांना स्टॉप सांगत आहेत. ओके. दुसरे पोलीस आहेत ते बघा मोटरसायकलवाल्यांना बाजूला घेत आहेत. का? मोटरसायकलवाल्यांनी हेल्मेट घातलेलं नाही. विदाऊट हेल्मेट ते जात आहेत म्हणून ट्रॅफिक पोलीस त्यांना बाजूला घेत आहेत शिक्षा करण्यासाठी. ओके. मग ट्रॅफिक म्हणजेच रस्त्यातली जी रहदारी आहे त्या रहदारीला नियंत्रित करण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी रस्त्यावर ट्रॅफिक पोलीस असतात. मग किशोर कोण आहे? ट्रॅफिक पोलीस आहे. रस्त्यावरची रहदारी तो कंट्रोल करतो. Look, listen and repeat. This is Sia. ही सिया आहे. She is a chef. She works in the kitchen. She uses pots, pans, knives and spoons. She cooks tasty food. This is Sia. She is a chef. She works in the kitchen. She uses pots, pans, knives and spoons. She cooks tasty food. This is Sia. She is a chef. She works in the kitchen. She uses pots, pans, knives and spoons. She cooks tasty food. आता बघा आपल्या घरात आपली आई असते. ती सुद्धा जेवण करते. मग ती सुद्धा शेफ आहे, कुक आहे. पण ही जी सिया आहे ही हॉटेलमध्ये खूप माणसांचं जेवण करते. ओके. म्हणून तिला आपण शेफ म्हटलं आहे. हॉटेलमध्ये जे माणसं येतात त्यांच्यासाठी जे जेवण बनवावं लागतं ते जेवण बनवण्यासाठी हॉटेलमध्ये शेफ असतात. शेफ म्हणजे कुक, स्वयंपाकी असतात. तसं हॉटेलमध्ये जेवण बनवणारी ही सिया शेफ आहे.
तिच्याबद्दल आपण माहिती घेऊया. ही सिया आहे शेफ. ओके, ती कुठे काम करते? हॉटेलच्या किचन मध्ये. हॉटेलच्या किचन मध्ये. किचन म्हणजे स्वयंपाकघर. हॉटेलच्या किचन मध्ये ती काम करते. ओके, सिया शेफ आहे. शी वर्क्स इन द किचन. कुठलं किचन? हॉटेलचं किचन. हॉटेलच्या किचन मध्ये ती काम करते. आता बघा ती काय काय वापरते बघा. हा, कोणती कोणती भांडी वापरते? शी युजेस पॉट्स. पॉट्स म्हणजे भांडी. ओके, शी युजेस पॅन्स. फ्राय पॅन असतात ना आपले मोठे मोठे. शी युजेस पॅन्स. ओके, मग then she uses spoons. ती चमचे सुद्धा वापरते. Pots, pans, spoons and knives. Knives म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सुरे. हो की नाही? वस्तू कापायला, कांदा कापायला, मिरची कापायला, हा, असे वेगवेगळे जे सुरे लागतात ते सुरे सुद्धा ती वापरते. मग ती काय काय यूज करते किचन मध्ये? पॉट्स, पॅन्स, स्पून्स अँड नाईव्स. पॉट्स, पॅन्स, स्पून्स अँड नाईव्स. सिया कोण आहे? शेफ. बघा वेगवेगळे शेफ तुम्हाला दाखवले आहेत. पहिली शेफ आहे ती पण काम करते. दुसऱ्या शेफनी रेडी झालेली डिश हातात घेतली आहे. तिसरी शेफ आहे ती कुकिंग करत आहे. शेफला अजून एक नाव आहे कुक. अजून एक नाव आहे कुक. Look, listen and repeat. This is Varsha. She is a singer. She uses tanpura to practice. She uses tabla for rhythm. She sings sweet songs. आता ही वर्षा आहे. वर्षाचं ऑक्युपेशन काय आहे? सिंगिंग. सिंगर. तिचं ऑक्युपेशन म्हणजे तिचा व्यवसाय काय आहे? सिंगिंग. गाणं गाणे हा तिचा व्यवसाय आहे. ओके, ती गाणं गाताना काय काय वापरते बघा. शी युजेस तानपुरा. तानपुरा प्रॅक्टिस करण्यासाठी ती तानपुरा वापरते. शी युजेस तबला फॉर रिदम. गाण्यासाठी गाण्याला स्वर मिळण्यासाठी, सूर मिळण्यासाठी ती तबला सुद्धा वापरते. अँड शी सिंग्स स्वीट सॉंग्स. ती अत्यंत गोड आवाजात गाणी म्हणते. Okay, this is Varsha. She is a singer. She uses tanpura to practice. She uses tabla for rhythm. She sings sweet songs. This is Varsha. She is a singer. She uses tanpura to practice. She uses tabla for rhythm. She sings sweet songs. ओके, आता बघा हा आहे तानपुरा. जे सिंगर असतात, गायक असतात, त्यांच्याकडेच आपल्याला हा पाहायला मिळतो किंवा गायनाचा क्लास असेल त्या क्लासमध्ये पाहायला मिळतो. हा आहे तानपुरा. तानपुरा. हा आहे तबला. रिदम साठी, सूर मिळण्यासाठी, गाण्याला साथ मिळण्यासाठी हा तबला वापरला जातो. तबल्याचा रिदम वापरला जातो. दिस इज तबला. This is a tabla. And they are singers. बघा या सिंगर आहेत. सिंगर म्हणजे गायिका. गायक असतात, गायिकाही असतात. ओके, गायक, गायिका. सिंगर्स. आता आपण कोणकोणते ऑक्युपेशन पाहिले बघा.
6 ऑक्युपेशन आपण पाहिली. पहिला आपण पाहिला मेकॅनिक, मग आपण पाहिलं मॅनेजर, मग आपण पाहिलं शेफ, मग आपण पाहिला कार्पेंटर, मग आपण पाहिला ट्रॅफिक पोलीस आणि मग आपण पाहिला सिंगर. एवढे ऑक्युपेशन्स आपण आतापर्यंत बघितले. ओके, पुन्हा एकदा आपण त्याची उजळणी करूया. नो द ऑक्युपेशन्स. लुक, लिसन अँड रिपीट. This is Siddesh. He is a mechanic. He uses a spanner. He uses a screwdriver. He repairs machines. This is Siddesh. He is a mechanic. He uses a spanner. He uses a screwdriver. He repairs machines. This is Siddesh. He is a mechanic. He uses a spanner. He uses a screwdriver. He repairs machines. Next is carpenter. This is Abdul. He is a carpenter. He uses a saw. He uses a tape measure. He makes things from wood. This is Abdul. He is a carpenter. He uses a saw. He uses a tape measure. He makes things from wood. This is Abdul. He is a carpenter. He uses a saw. He uses a tape measure. He makes things from wood. Next is manager. This is Pranali. She is a manager. She uses a computer. She uses a projector. She works in an office. This is Pranali. She is a manager. She uses a computer. She uses a projector. She works in an office. This is Pranali. She is a manager. She uses a computer. She uses a projector. She works in an office. This is Kishore. He is a traffic police. He uses a whistle. He uses a baton. He directs traffic. This is Kishore. He is a traffic police. He uses a whistle. He uses a baton. He directs traffic. This is Kishore. He is a traffic police. He uses a whistle. He uses a baton. He directs traffic. This is Sia. She is a chef. She works in the kitchen. She uses pots, pans, knives and spoons. She cooks tasty food. She is Sia. She is a chef. She works in the kitchen. She uses pots, pans, knives and spoons. She cooks tasty food. This is Varsha. She is a singer. She uses tanpura to practice. She uses tabla for rhythm. She sings sweet songs. This is Varsha. She is a singer. She uses tanpura to practice. She uses tabla for rhythm. She sings sweet songs. Bye bye, children. Take care. Be safe. Have a nice day.